तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद नगरपालिकेचे मुख्याधिकारी सूरज जाधव यांनी गणपती विसर्जनानिमित्ताने शहरातील नागरिकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत। या निमित्ताने शहरात प्रथमच विसर्जन मिरवणूक मार्गावर नागरिकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, प्रथमोपचार पेटी तसेच मिरवणूक मार्गाचा नकाशा नगर परिषद जळगाव जामोद यांच्या वतीने उपलब्ध करण्यात आला आहे। तर मिरवणूक मार्गावर नगरपालिका कर्मचारी उपस्थित राहून गणेश भक्तांना या सुविधा पुरवणार आहेत। नगरपालिकेच्या वतीने जळगाव जामोद शहरात गणेश विसर्जनानिमित्ताने मदत कक्ष तयार केले असून हे मदत कक्ष शहरातील जुना भाजी बाजार चावडी जवळ HDFC बँके शेजारी दुर्गा चौक येथे स्थापन करण्यात आले असून यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार असल्याची माहिती नगरपालिकेकडून देण्यात आली आहे। तसेच नगर परिषद जळगाव जामोद कार्यालयाच्या समोरील मोकळ्या जागेत घरगुती श्री गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव व निर्माल्य कलशाची देखील सोय करण्यात आलेली आहे। जळगाव जामोद नगरपालिकेकडून गणपती विसर्जनानिमित्ताने पहिल्यांदाच अशा सुविधा निर्माण करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे। तर शहरातील नागरिकांनी गणपती विसर्जनानिमित्ताने नगरपालिका प्रशासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन नगर परिषद मुख्याधिकारी सूरज जाधव यांनी केले। जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या घरगुती गणेशाचे नगरपालिका कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले। यावेळेस आमदार संजय कुटे आणि मुख्याधिकारी सूरज जाधव सपत्नी उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव।